नमस्कार, मी सुप्रिया. आज पाहणार आहोत आपण फेस वॉश कसा करायचा, अँटी एजिंग फेस वॉश कसा करायचा. सर्वप्रथम तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला फेस वॉश सिलेक्ट करायचा आणि देन तो छोट्या अमाऊंटमध्ये हातावर घ्यायचा. त्याच्यामध्ये काही थेंब पाणी टाकायचा. दोन्ही हातांनी रब करून मग चेहऱ्याला मसाज करायचा आहे. तो अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले तळहाताचा जो उंचवटा आहे त्याने आपल्याला प्रेस करायचं. काय होतं, एका एजनंतर तुमचा चेहरा हा पसरत जातो, तर तो पसरू नये म्हणून अशा पद्धतीने तुम्ही फेस वॉश करू शकता. थोडंसं प्रेस करायचं आहे जाणीवपूर्वक. सर्क्युलर मोशनमध्ये फेसला मसाज करायचा आहे. मेकअप रिमूव्हरनी तुम्ही जेव्हा मेकअप काढणार आहात त्याच्यानंतर तुम्ही अशा प्रकारे फेस वॉश करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे फेसवर जर कुठे मेकअप राहिला असेल तर तो आपल्या स्किनमध्ये तसाच डिपॉझिट होतो. तो होऊ नये म्हणून तुम्ही अशा प्रकारे फेस वॉश करू शकता. रेग्युलर बेसवर पण तुम्ही अशा प्रकारे फेस वॉश केल्यानंतर तुमची स्किन टाईट होईल आणि चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन भरपूर प्रमाणात होईल. दिवसातून 2दा फेस वॉश करताना अशा प्रकारे नाही करता आलं तर 1 वेळा नक्की करा. फेस वॉश करताना गळ्यालाही विसरायचं नाही. सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करत करत गळ्यालाही क्लीन करायचं आहे. मानेला पण विसरायचं नाही. मान पण खूप जास्त टॅन होते, धुळीच्या संपर्कात येते, त्याच्यामुळे मानेला पण आपण क्लीन करणार आहोत. पाणी नेहमी फेस वॉश करताना नॉर्मल टेम्परेचरचं किंवा थंड घेऊ शकता. अजिबात गरम पाणी वापरायचं नाही. स्किन खूप जास्त ड्राय होते, त्याच्यामुळे चुकूनही गरम पाणी वापरायचं नाही. तर अशा प्रकारे तुम्ही फेस वॉश केल्यानंतर तुम्हाला खूप जास्त फायदे होणार आहेत. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सॉफ्ट टॉवेलनी तुम्ही नेहमी फेसला टॅप टॅप करत पुसून घ्यायचं आहे. रगडायचं नाही बिलकुल. अशा प्रकारे करण्याचा नक्की प्रयत्न करा. तुम्हाला रिझल्ट खूप छान मिळणार आहेत. थँक्यू.